नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मला बऱ्याच जणांचे कमेंट आले होते की दादा तुम्ही तिकडचं कॅनडामध्ये मंदिर कसे असतात ते दाखवा म्हणून। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कॅनडामधलं एक सुंदर मंदिर दाखवणार आहे। हे जे मंदिर आहे ते मिसिसागा या सिटीमध्ये आहे। 2022 मध्ये आम्ही मिसिसागामध्ये राहत होतो। त्यावेळेस आम्ही जवळपास 6 महिने ह्या एरियात राहिलो होतो। मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कॅनडामधली ही एक एक्सपेन्सिव्ह सिटी आहे आणि इथे जर आपल्याला राहायचं असेल तर मंथली एक्सपेन्सेस खूप जास्त आहेत या एरियामध्ये। कॅनडामध्ये प्रत्येक सिटीमध्ये थोड्या थोड्या अंतरावरती मंदिर आहेत आणि हे जे मंदिर आहेत ते खूप सुंदर असं त्यांचं बांधकाम केलेलं आहे। आज आपण ज्या मंदिराला जाणार आहोत ते ब्रॅम्प्टन आणि मिसिसागा या दोन सिटीच्या सेंटरमध्ये आहे। आम्ही ज्यावेळेस या एरियामध्ये राहत होतो त्यावेळेस ह्या एरियातलं हे सगळ्यात सुंदर मंदिर होतं। त्यामुळे आम्ही आठवड्यातनं एखाद्या वेळेस तरी मुलांना घेऊन आम्ही इथे जात होतो। ज्यावेळेस उन्हाळ्याचे दिवस असतात त्यावेळेस किंवा एखादं फेस्टिवल वगैरे असेल तर त्यावेळेस मंदिरामध्ये लोकांची खूप गर्दी असते। कॅनडामध्ये जर आपल्याला एखाद्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जायचं असेल तर त्या मंदिराचा पर्टिक्युलर टायमिंग असतो। दुपारच्या वेळेस जनरली मंदिर बंद असतात। एक तर तुम्हाला सकाळी लवकर जावं लागेल किंवा मग इव्हिनिंगला 4च्या नंतर। तर आपण आता इकडे मंदिरामध्ये आलेलो आहोत। हे मंदिर पाहिल्याच्या नंतर तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल की खरंच किती सुंदर याचं बांधकाम केलेलं आहे। कॅनडामध्ये मंदिरांचं निर्माण हे चांगल्या प्रकारे केलेलं असतं आणि प्रॉपर प्लॅनिंग करूनच तिथे मंदिरचं बांधकाम होतं। त्याचबरोबर आपल्याला इथे कार्स लावण्यासाठी खूप मोठा एरिया ठेवलेला असतो जेणेकरून लोक आल्यानंतर त्यांना प्रॉपर कार पार्किंग करता येईल। या मंदिराचं आर्किटेक्चर खूप सुंदर आहे। मंदिर पाहिल्यानंतर आपल्याला खरंच खूप मन प्रसन्न होतं। मंदिराच्या आजूबाजूला त्यांनी अशी भरपूर फुलं लावलेली आहेत ज्या फुलांमुळे या मंदिराला आणखीनच जास्त शोभा येते। चला तर मग आतमध्ये जाऊया आणि हे मंदिर आतून कसं दिसतं ते तुम्हाला मी आता दाखवतो। या मंदिराचं एंट्री डोअर खूप मोठ्या साईजचं आहे आणि मंदिरामध्ये जाण्यासाठी आणि मंदिराच्या बाहेर जाण्यासाठी असे सेपरेट 2 डोअर्स आहेत जेणेकरून भाविकांची इथे गर्दी होणार नाही। तर एंट्री डोअर आणि एक्झिट डोअर हे सेपरेट आहेत। त्यानंतर आपण आतमध्ये आल्याच्या नंतर मंदिराचा आकार खूप मोठा आहे आणि या मंदिराची रचना थोडी वेगळी आहे। मंदिर इथून पायऱ्याच्या वरून थोडं वर गेल्याच्या नंतर वर मंदिर आहे। ग्राउंड लेवलवरती मंदिरामध्ये एंट्री केल्याच्या नंतर डाव्या साईडला आपल्याला चप्पल काढून ठेवण्यासाठी त्यांनी अशी सेपरेट जागा दिलेली आहे जेणेकरून आपण तिथे चप्पल वगैरे आपले शूज असतील ते आपण इथे काढून ठेवू शकतो। मंदिरामध्ये वरच्या मजल्यावर आल्यानंतर एंट्रीलाच त्यांनी महादेवाची पिंड ठेवलेली आहे। ही पिंड पांढऱ्या कलरच्या मार्बल पासून बनवलेली आहे त्याच्यामुळे ही अतिशय सुंदर दिसत होती। मंदिराच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर जो हॉल आहे तो हॉल अतिशय प्रशस्त आणि मोठ्या आकाराचा आहे। त्याचबरोबर या हॉलमध्ये वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत। आम्ही दुपारच्या वेळेस गेल्यामुळे मंदिरामध्ये काही गर्दी नव्हती कारण सर्व लोक या टाईमला जॉबला गेलेले असतात। जनरली इव्हिनिंगला मंदिरामध्ये खूप लोकांची गर्दी असते, स्पेशली जेव्हा इव्हेंट्स असतात किंवा मंदिरामध्ये कुठले प्रोग्राम असतील त्यावेळेस मात्र खूप जास्त गर्दी असते। आणि जेव्हा दिवाळीचे दिवस असतात त्यावेळेस मात्र मंदिरामध्ये आपल्याला पाय ठेवायला पण जागा भेटत नाही
कारण इथे दिवाळीच्या वेळेस खूप वेगवेगळे प्रोग्राम्स असतात। आपण आपल्या देशापासनं कितीही दूर असलो तरी बाहेर देशातनं आलेले लोक आपली संस्कृती जपण्याचा इथे मनापासून प्रयत्न करत आहेत। जेव्हा मॅरेज सीझन असतो त्यावेळेस जर आपल्याला एखाद्या वेळेस इथे लग्न लावायचं असेल तर लोक काय करतात, अशा मंदिरामध्ये अगोदर बुकिंग करतात आणि मग आपण त्या तारखेला तिथे जाऊन आपल्या मुलामुलींचं तिथे आपण लग्न लावू शकतो। मंदिराच्या बाहेर भिंतींवरती अतिशय सुंदर अशा देवी देवतांच्या मूर्त्या त्यांनी लावलेल्या आहेत, त्यामुळे या मंदिराला एक वेगळाच लुक आलेला आहे। चला तर मित्रांनो, मग आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। या व्हिडिओमध्ये दाखवलेलं मंदिर पण तुम्हाला आवडलं असेल। तुमच्या रिक्वेस्टवरनं मी हा व्हिडिओ बनवला। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा, जर तुम्हाला कॅनडामध्ये आणखीन कुठली गोष्ट पाहायची असेल तर मला नक्की कळवा, त्यानुसार मी आणखीन व्हिडिओ बनवेल। समर टाईममध्ये तुम्हाला आणखीन वेगवेगळे मंदिर आहेत कॅनडामध्ये, ते पण मी दाखवतो। स्पेशली इकडे कृष्ण मंदिर खूप मोठे आहेत, त्याचं पण दर्शन तुम्हाला समर टाईममध्ये वेळ भेटल्यावर मी नक्की दाखवतो। चला तर मग, काळजी घ्या, मजेत राहा। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया। तोपर्यंत बाय बाय।